ऑर्गेनाइजेशन फॉर राइट्स ऑफ ह्यूमन ऑफरो महाराष्ट्र संगठन की ओर से अपनी विभिन्न मांगों को लेकर संविधान चौक पर आमरण अनशन किया जा रहा है। राजस्व विभाग के अधिकारियों द्वारा कुछ जाति के कर्मचारियों और अनुसूचित जनजाति के छात्रों को जारी किए गए वास्तविक जाति प्रमाण पत्र को राजनीतिक दबाव में जाति प्रमाण पत्र सत्यापन समिति के निचले स्तर के अधिकारियों द्वारा धोखाधड़ी से अमान्य कर दिया जाता है। इससे महाराष्ट्र के हजारों रेडकर कर्मचारियों और छात्रों को नुकसान हो रहा है। 21 दिसंबर 2019 को सरकार ने नियमित सेवा में कार्यरत हजारों कर्मचारियों की सेवाओं को 11 महीने के लिए अस्थायी अधिशेष पदों के रूप में वर्गीकृत करने का आदेश जारी किया। सरकार के अगले फैसले तक इन अधिशेष कर्मचारियों की वार्षिक वेतन वृद्धि, सेवानिवृत्त कर्मचारियों की पेंशन और अन्य लाभ निलंबित कर दी गए। इसी प्रकार शासन के निर्णय के बिंदु क्रमांक 4.2 के अनुसार 11 माह सरप्लस के पद पर सेवानिवृत्त कर्मचारियों को पुनर्नियोजित करने का आदेश दिया गया, लेकिन सरकार द्वारा इस सरप्लस कर्मचारी के संबंध में कोई निर्णय नहीं लेने से सेवानिवृत्त कर्मचारी आर्थिक संकट में आ गया। सेवानिवृत्त कर्मचारियों को नियुक्ति आदेश नहीं मिलने से भी सरकार के प्रति असंतोष था। इसलिए अफरो संगठन ने 26 दिसंबर 2022 से राज्यव्यापी भूख हड़ताल शुरू की। ॲक्च्युली कसं आहे, हलबा समाजाचे जे संविधानिक अधिकार आहेत, हलबा समाजाला संविधानाने ST मध्ये आम्हाला अधिकार दिलेले आहेत। कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट आम्हाला मिळायला पाहिजे। पण आज 1980 पासून हलबा समाजावर सतत अन्याय होऊन राहिला। 40-45 वर्ष होऊन राहिलेत आणि हा अन्याय सरकार कधीच म्हणजे अंमलबजावणी म्हणजे आमच्यावर जो अन्याय होऊन राहिलेला आहे त्याच्यावर कधीच बोलत नाही। गडकरी साहेब आता 10 वर्षापासून हे आहेत, खासदार आहेत आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की बा तुमच्या म्हणजे गडकरी साहेबांचं कसं आहे, ते नागपूरमध्येच मोठे झाले आहेत। नागपूर हलबा समाजा मध्य नागपूरमध्ये ते राहायचे आणि मध्य नागपूरला हलबा समाज खूप मोठा आहे। बाकी मग विदर्भात आहेच आहे हलबा समाज, आणि तरी जेव्हा त्यांना सगळी आमची परिस्थिती माहीत असल्यावर ते काहीच करत नाही, सरकार काहीच करून नाही राहिले। त्यासाठी मग अफ्रोटनी असा निर्णय घेतला की जो अन्याय होऊन राहिला आहे, जो GR निघालेला आहे, त्या GRची जर अंमलबजावणी होत नसेल तर मग आम्ही काय करायचं, मरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही। आणि म्हणून सावरकर भाऊनी हा पाऊल उचलला, एक मोठा पाऊल उचललेला आहे आणि त्याच्यावर सरकारने विचार करायला पाहिजे। मी तर म्हणते विचार नाही, ताबडतोब निर्णय द्यायला पाहिजे की जो GR काढलेला आहे त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी हो, आणि जो काय म्हणते तर जे टीचर्स आहेत आणि जे नोकरी वर्ग आहे त्यांच्यावर होणारा अन्याय दूर झाला पाहिजे। बस तेवढंच बोलायचं। माझं नाव करुणा पांडुरंग भानुसे, मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात कार्यरत आहे। आता मी म्हणजे माझी जॉईनिंग होती 2000ची। आता कास्ट व्हॅलिडिटी माझी अवैध झाल्यामुळे मला म्हणजे 2003ला मला काढण्यात आलं, सेवा समाप्त करण्यात आलं आणि त्यानंतर मग 14/12/2022च्या GR नुसार त्यामध्ये 4.2 नुसार मला विद्यापीठाने आमच्या संघटनेद्वारे ते पुन्हा घेण्यात आलं। पण आता 12 महिने झाले, म्हणजे 17 ऑक्टोबर 2022ला मी जॉईन झाले, तेव्हापासून मला काही विद्यापीठाने पेमेंट काही केलेले नाही। त्यासाठी मी इथे उपोषणास बसले आहे आणि जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी संघटनेसोबत उपोषणास बसत आहे। ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ह्यूमन अफ्रो महाराष्ट्र या संघटनेचा मी महाराष्ट्राचा राज्याध्यक्ष आहो। तर अनुसूचित जमातीमधील ज्या कर्मचाऱ्यांचे जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरले होते त्यांना 21/12/2019च्या GR नुसार अधिसंख्य पदावर वर्ग केलं। ॲक्च्युली त्यांच्या नोकऱ्या 20 वर्ष, 25, 30 वर्ष म्हणजे रिटायरमेंटपर्यंत आलेले होते, त्याही लोकांना 11 महिन्याच्या कंत्राटी पद्धतीवर टाकण्यात आलं आणि त्यामुळे शासनाने त्या सर्वांचे वेतन वाढ, जे सेवानिवृत्त झाले त्यांचे पेन्शन, ग्रॅज्युटी हे सगळे लाभ थांबवले होते आणि त्या विरोधात सातत्याने 3 वर्षापासून आमची अफ्रो संघटना ही रस्त्यावरचं आंदोलन करत आहेत आणि मागील वर्षी इथेच या संविधान चौक मैदानावर 26 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान याच गोष्टीसाठी म्हणजे आम्हाला सर्व लाभ देण्यात यावे, जे सेवा समाप्त कर्मचारी आहेत यांच्यासारखे
यांना नोकरीवरून काढण्यात आलं होतं तर यांना पुन्हा सेवेत घ्यावे असं GRच आहे. त्या GRमध्येच पॉईंट आहे 21/12चा. तर त्याची अंमलबजावणी काही अधिकारी करत नव्हते आणि म्हणून आम्ही तीही मागणीला घेऊन पेन्शनवाल्या म्हणजे निवृत्त पेन्शन द्या, वेतन वाढ द्या, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही 8 दिवस उपोषण केलं होतं. तर त्यावेळेस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आमची उपोषण सोडवायला आले आणि त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला हे सर्व लाभ देऊ, कोणालाही नोकरीवरून काढणार नाही आणि जे तुमच्या मागण्या आहे ह्या रास्त आहे आणि हे आम्ही तुम्हाला देऊ. त्यानुसार त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णयसुद्धा घेतला आणि त्या आधारावर 14 डिसेंबर 2022ला म्हणजे मागच्या वर्षी GR काढला. त्या GRमध्ये लिहिलेलं आहे स्पष्टपणे की अधिसंख्य कर्मचाऱ्यांना सेवाविषयक आणि सेवानिवृत्तीविषयक लाभ देण्यात येईल आणि जे द्यायचं नाही तेही लिहिलेलं आहे. अनुकंपा आणि पदोन्नती हे लाभ देय राहणार नाही. इतकं स्वयंस्पष्ट मराठीमध्ये GR काढल्यावर सुद्धा महाराष्ट्र शासनातले हे जे अधिकारी आहेत वेगवेगळ्या खात्याचे लोक करत नाही आहे. काहीतरी याच्यातून आपल्या मनाने काहीतरी काढतात वेगळं. जेव्हा आम्ही म्हणतो का आम्हाला वेतनवाढ लावली नाही तुम्ही ते द्या, तर इथं कुठं लिहिलं आहे म्हणते वेतनवाढ द्या. आमची मागणी हे आहे की 14/12/2022चा जो GR होता त्याचं म्हणजे पुन्हा मार्गदर्शन या अधिकारी लोकांना शुद्धीपत्रक काढून गव्हर्नमेंटने करावं. कैमरा पर्सन अजित कुंवर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट.